नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। तर आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी सुकी मुगाची डाळ। चला तर मग आजची रेसिपी सुरू करूयात। आपण 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आपल्याला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे घ्यायचे। मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि नंतर लाल तिखट सुद्धा टाकणार आहे। थोडासा लसूण घेऊयात, थोडंसं जिरं टाकूयात आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात। त्यात थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊयात। हे वाटण आपल्याला जास्त बारीक करून नाही घ्यायचे, जाडसर ठेवायचे ठेच्यासारखं। आपण बघू शकता हे वाटण मी जाडसरच वाटून घेतलंय। आता आपण कढई गरम करायला ठेवूयात। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेऊयात। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात आपण थोडंसं जिरं टाकूया, थोडीशी मोहरी जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण त्यात कढीपत्ता टाकून घेऊया। आता आपण त्यात कांदा टाकूया। कांदा आपल्याला चांगला परतून द्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाला की आपण त्यात टोमॅटो टाकणार आहोत। हे बघा, आपला कांदा मस्त असा चांगला परतलाय। आता आपण त्यात टोमॅटो टाकून घेऊयात। कांदा टोमॅटो चांगले परतल्याच्या नंतर आपण त्यात हिरवी मिरचीचं वाटण टाकणार आहोत। हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं चांगलं परतून द्यायचंय। आता आपण हळद टाकून घेऊयात, लाल तिखट आणि हा अंबारी मसाला, कांदा लसूण मसाला आहे, चवीला मस्त आहे। हे सगळं मस्त परतून घेऊया। हे चांगलं परतलंय। आता आपण मी वाटीभर मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ही यात टाकून घेऊया। आता आपण डाळ शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया। आपल्याला डाळ सुकी करायची, त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचे। आता आपण मीठ टाकून घेणार आहोत। अगोदर मीठ टाकले त्यामुळे आता थोडंच टाकते।
आता डाळीला उकळी आली आहे. आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊयात. आता आपण 15 ते 20 मिनटं डाळ शिजायला ठेवणार आहोत. डाळीवरचं झाकण काढूयात. हे बघा किती मस्त अशी डाळ शिजून तयार झाली आहे आपली. एकदम मस्त अशी दिसते. वास पण छान येतोय आणि दिसायला पण एकदम अशी मस्त दिसते. आपली झणझणीत अशी मुगाची सुकी डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.